मी माझ्या मुलांना खूप लाडाने आणि प्रेमाने वाढवलं होतं. जेव्हा मुलाच्या लग्नाची वेळ आली तेव्हा मी घाबरले की मुलगा कुठे सुनेचा गुलाम तर होणार नाही. त्यामुळे मी एका अनाथ आणि कमी शिकलेल्या मुलीला माझी सून बनवलं. मी तिला कायम दबावाखाली ठेवलं. माझा मुलगाही काही बोलला नाही. जेव्हा ती गर्भवती झाली तेव्हा माझा मुलगा तिच्या पुढे पुढे फिरू लागला. मुलाला गमावण्याच्या भीतीने मी तिचं मूल गर्भातच नष्ट करून टाकलं आणि सुनेवर दोष टाकला. सून फक्त मला बेबसपणे पाहायची आणि नजर झुकवायची. तिच्या असहाय्यतेवर मी खूप आनंदी व्हायची. जेव्हा माझ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा काही महिन्यानंतर अचानक तिचा फोन आला. ती रडत रडत मला बोलवत होती. मी लगेच तिच्या सासरी गेले तर माझं शरीर स्तब्ध झालं. शिक्षा इतकी भयानक असेल याचा मी कधी विचारही केला नव्हता. आई, कुठे आहेस तू? दारातून आत येताच माझ्या मुलाने मोठ्या आवाजात मला हाक मारली. त्याचा आवाज ऐकताच माझं मन जणू आनंदाच्या सागरात बुडू लागलं. आई हा शब्द त्याच्या ओठावर आजही तितक्याच प्रेमाने आणि जिव्हाळ्याने होता जसा लहानपणी असायचा. तोच आवाज होता जो अनेक वर्षांपूर्वी माझ्या मनाला गुदगुल्या करायचा आणि आजही त्याचं प्रेमाने भरलेला होता. त्याचा आवाज ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि अभिमानही. मी जास्त वेळ खोलीत थांबू शकले नाही. पटकन खोली बाहेर गेली. वरांड्यात उभ्या असलेल्या माझ्या सुनेला मी खोल नजरांनी पाहिलं. मला तिला दाखवायचं होतं की माझा मुलगा आजही मला हाक मारतो. तिच्यासारख्या 10 आणल्या असत्या तरीही माझ्या मुलाच्या मनात त्याच्या आईचं जे महत्त्व आहे ते कधीच कुणाचं होऊ शकत नाही आणि मीही ते कुणालाही घेऊ देणार नव्हते. आलास का? मी त्याच्याकडे प्रेमाने बघत विचारलं. तो म्हणाला नमस्कार करत पटकन माझ्यासमोर वाकला. मी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि त्याचा हात धरून माझ्या खोलीत घेऊन आले. खूप जोराची भूक लागली आहे. केव्हापासून तुझी वाट पाहत होते. आज उशीर झाला. मी त्याच्या हातातल्या सामानाकडे नजर टाकत विचारलं. आई, तू जेवून घ्यायला हवं होतं. तू उगाच भूक सहन करत राहिलीस. तो काळजीतून म्हणाला. मी दुर्लक्ष करत मान हलवली. ते काही नाही. तू सांग, तुला उशीर का झाला? मी पुन्हा माझ्या मुद्द्यावर आले. बस आई, मार्केटमध्ये सामान आणायला थांबलो होतो. तो जरा लाजून म्हणाला. मी थोडा आश्चर्यचकित झाले. हे बघ, मी नीतासाठी आणि बाळासाठी काही आवश्यक गोष्टी आणल्या आहेत. तो पिशवीतून सामान काढत उत्साहाने मला खरेदी दाखवू लागला. मी स्तब्ध झाले. मला वाटलं होतं की त्याने माझ्यासाठी काहीतरी आणलं असेल. आज त्याला पगार मिळणार होता आणि तो नेहमी आपल्या पगारातून काहीतरी माझ्यासाठी आणायचा. पण हे सगळं त्याच्या बायकोसाठी आणि होणाऱ्या बाळासाठी होतं. मी माझ्या भावना नियंत्रणात ठेवत त्याच्या वस्तू उत्साहाने पाहण्याचा अभिनय करत राहिले. आई, हे तुझ्यासाठी. त्याने त्या सगळ्या साहित्यातून एक छोटीशी पिशवी काढून माझ्या दिशेने दिली. मी उदास मनाने ती घेतली. आई, जेवण करून घ्या. त्याची बायको जेवणाचा ट्रे घेऊन आत आली. आई, आधी तू सुरू कर. त्याने नेहमीप्रमाणे मला आधी हाक दिली. मी उदास मनाने जेवायला बसले आणि मनात उठणाऱ्या वादळाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. माझं नाव निशा आहे. माझं लग्न लहान वयात झालं होतं. मी फक्त 19 वर्षांची होते जेव्हा देवाने मला एका गोंडस मुलाने नावाजलं होतं. माझं आयुष्य एखाद्या स्वप्नासारखं सुंदर होतं. माझे पती प्रेम करणारे, काळजी करणारे आणि खूप दयाळू होते. माझी सासू थोडी कठोर स्वभावाची होती, पण माझे पती नेहमी माझ्या बाजूने उभे राहायचे आणि प्रत्येक बाबतीत माझी साथ द्यायचे. त्यांच्या अस्तित्वात मला कधीच कुठल्या गोष्टीची चिंता वाटली नाही. माझं आयुष्य हसत खेळत चाललं होतं. एक असं आयुष्य ज्याचं स्वप्न प्रत्येक मुलगी पाहते, पण सुखांना नजर लागायला वेळ लागत नाही. माझ्या लग्नाच्या 7व्या वर्षी माझे पती अचानक या जगातून निघून गेले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. माझ्या डोळ्यासमोर त्यांचा मृतदेह होता आणि माझं मन यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हतं की माझा साथीदार, माझा आधार कायमचा मला सोडून निघून गेला आहे. माझी 2 निष्पाप मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. माझे पती मुलावर खूप प्रेम करायचे आणि मुलंही त्यांच्या बाबांच्या प्रेमात वेडी होती. त्यांच्या मृत्यूने फक्त माझं मन तोडलं नाही तर माझ्या मुलांनाही अनाथपणाचा त्रास दिला. माझी 3 वर्षाची मुलगी सतत दरवाजाकडे पाहत असायची, जणू या आशेने की तिचे बाबा अजून येतील.
माझ्या मुलाच्या डोळ्यात एक अजब कोरडेपणा असायचा. मी असहाय्यतेने त्यांच्या चेहऱ्यावर हे दुःख पाहत राहायची. तो काळ माझ्यासाठी सहनशक्तीच्या पलीकडचा होता. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी ढाल बनून मला सावरले. 5 महिने संपताच त्यांनी मला सोबत नेलं. माझ्या सासरच्यांनी, ज्यांच्याकडून कधीही चांगल्या वागणुकीची अपेक्षा नव्हती, माझ्या वडिलांनी आणि आईने माझ्या मुलांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता केली आणि कधीही याचा अनुभव होऊ दिला नाही की माझ्या मुलं कोणत्याही गोष्टीसाठी मोहताज आहेत. माझी आई नेहमी चिंतेत असायची की या तरुण वयात मी एकटेपणा आणि विधवा होण्याचं दुःख कसं सहन करेन आणि त्यांच्या निधनानंतर माझं काय होईल. म्हणूनच आईवडील हेच म्हणायचे की मी दुसरं लग्न करावं. ते म्हणायचे की मला असा माणूस मिळायला हवा जो माझ्या मुलांना देखील आपल्या मुलांसारखं समजून प्रेम देईल. पण जर कोणी माझ्या मुलांना स्वीकारायला तयार नसेल तरीही आईवडील म्हणायचे की मी त्यांच्याकडे मुलांना सोडून दुसरं लग्न करावं. पण मला असं काही करायचं नव्हतं. मला माहिती होतं की मला माझ्या पहिल्या नवऱ्यासारखा नवरा मिळणार नाही आणि मुलांना त्यांच्या वडिलांसारखा बाप मिळणार नाही. त्यामुळे असा जुगार खेळण्यात काही अर्थ नव्हता. मी आईवडिलांना स्पष्टपणे सांगितलं की मी लग्न करणार नाही आणि उरलेलं आयुष्य माझ्या मुलांसाठी समर्पित करेल. आईवडिलांनी खूप प्रयत्न केला की कसे तरी मला मनवू शकतील. ते तरीही काय करणार. ते माझे आईवडील होते. जसं मला माझ्या मुलांची काळजी होती तशीच त्यांनाही माझी काळजी होती. त्यामुळे ते हेच म्हणायचे की त्यांचं आयुष्य असेपर्यंत ते मला माझ्या स्वतःच्या घरी सुरक्षित करावं. त्यांची इच्छा योग्य होती. ते म्हणायचे की मी माझं आयुष्य नव्याने सुरू करावं. माझ्यासाठी एक साथीदार निवडावा जो माझ्या मुलांनाही स्वीकारेल. पण हृदयात निर्णय नेहमी विवेकाच्या गोष्टींपेक्षा खूप वेगळा असतो. माझ्यासाठी हे शक्यच नव्हतं की मी माझ्या आयुष्यात कुणाला माझ्या नवऱ्याच्या जागी बसवेन किंवा माझ्या मुलांना कुणा दुसऱ्याच्या हवाली करेन. मी स्पष्ट सांगितलं की तुम्ही कितीही प्रयत्न करा, माझा निर्णय बदलणार नाही. माझ्यासाठी माझं जग म्हणजे माझी मुलं आहेत आणि मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी अर्पण केलं आहे. मला कुणाचाही आधार नको आणि कोणताही दुसरं नातंही नको. आई वडील काही काळासाठी गप्प बसायचे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र असहाय्यता दिसायची. मला माहीत होतं की त्यांचं मन त्यांच्या मुलीला आनंदी पाहू इच्छित होतं. माझ्या मुलांच्या निरागस चेहऱ्याकडे पाहून मी विचार करायची की त्यांच्या एका आईशिवाय त्यांना कोणी सांभाळू शकत नाही. माझ्या निर्धारात काही बदल झाला नाही. त्यांच्या प्रयत्नांचाही माझ्यावर काही परिणाम झाला नाही. मला माझ्या मुलांवर जितकं प्रेम होतं त्यासमोर सगळ्या गोष्टी अर्थहीन होत्या. मी कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलांना सोडू शकत नव्हते. मला माहीत होतं की माझ्यानंतर माझ्या मुलांचं काय होईल. आईच्या प्रेमासारखं प्रेम त्यांना कुणाकडून मिळणार नाही. जरी सगळे आजोबा आजी असले तरीही मी कधीही दुसऱ्या लग्नासाठी तयार झाले नाही आणि माझ्या मुलांसोबत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत राहिले. काही काळानंतर आईवडिलांनी हार मानली. त्यांना कळून चुकलं की माझ्या मनाचा निर्णय बदलणे अशक्य आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर तीच काळजी होती की त्यांची मुलगी एकटीने आयुष्य कसे जगेल. माझा फक्त एकच भाऊ होता जो शिकून सवरून स्वतःच्या मेहनतीने यशस्वी झाला आणि लवकरच स्वतःचा खर्च स्वतः उचलू लागला. आईवडिलांनी त्याचं लग्नही लावून दिलं आणि त्याला वेगळं केलं, कारण ते हेच म्हणायचे की भविष्यात जर भावाचं स्वतःचं कुटुंब असलं आणि तो त्याच्या मुलांवर प्रेम करत असेल तर माझ्या मुलांनी ते बघून त्यांना वडिलांची कमतरता जाणवायला नको. आणि ते हेही म्हणायचे की भविष्यात त्याची पत्नी माझ्या मुलांबद्दल वाईट विचार करेल किंवा त्यांना ओझं समजेल. म्हणूनच त्यांनी आधीच चांगल्या निर्णयाला प्राधान्य दिलं. आईवडिलांनी माझ्यासाठी त्यांचं सगळं प्रेम उधळून दिलं. त्यांनी तेही माझ्या नावावर केलं ज्यात आम्ही राहत होतो आणि भावाला त्याच्या आयुष्याच्या काळातच त्याचा हिस्सा देऊन टाकला. बाकीची संपत्तीही माझ्या नावावर केली जेणेकरून त्यांच्या निधनानंतर मला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. ते हेच म्हणायचे की माझ्या मुलांचं आयुष्य सुखी जावं आणि मला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू नये. आईवडिलांच्या निधनानंतर जे आधार आणि प्रेमाचा आश्रय मिळायचं ते थांबलं, पण त्यांचा रुपया पैसा मला उपयोगी पडला. तोपर्यंत माझी मुलंही इतकी मोठी झाली होती की त्यांनी स्वतःला माझी ढाल बनवलं. माझ्या मुलांना ही गोष्ट चांगल्या प्रकारे माहीत होती
की मी त्यांच्या खातीर माझं पूर्ण आयुष्य कुर्बान केलं आहे. मी कधीच माझ्या आनंदाबद्दल विचार केला नाही आणि त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर मी त्यांच्यासाठी सर्व काही होण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या त्यागाने आपला परिणाम दाखवला होता. माझी मुले अतिशय आज्ञाधारक आणि प्रेमळ निघाली. माझा मोठा मुलगा विशेषतः खूप संवेदनशील आणि समजूतदार होता. तो प्रत्येक क्षणी माझ्या त्यागाला समजून घेत असे आणि माझं महत्त्व ओळखत असे. त्याला हे देखील माहीत होतं की मी त्याच्या कारणास्तव दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि पूर्ण आयुष्य एकटेपणात घालवलं. तो माझ्यावर इतकं प्रेम करत असे की माझ्या मनाचे समाधान आणि आनंद त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते. माझ्या मुलांच्या यशस्वीतेने पाहुणे आणि नातेवाईक देखील प्रशंसा केल्याशिवाय राहू शकत नव्हते. ते केवळ त्यांच्या शिक्षणातच नव्हे तर त्यांच्या शिष्टाचार आणि वागण्यातही सर्वांपेक्षा पुढे होते. मी त्यांना अशा तत्वांवर वाढवलं होतं की ते नेहमीच सभ्यतेचं प्रदर्शन करत आणि मोठ्यांचा आदर करत. त्यांनी कधीही दुर्व्यवहाराच्या जवळही जायलाही परवानगी दिली नाही. माझ्या आयुष्याचे सर्वात मोठं समाधान हे होतं की माझे त्याग व्यर्थ गेले नाहीत. माझ्या मुलांचे प्रेम आणि त्यांचे यशस्वी आयुष्य माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस होतं. हे सगळं माझ्या आईवडिलांच्या प्रार्थनांचा आणि माझ्या संगोपनाचा परिणाम होता. मी माझ्या मुलांकडे पाहून मनोमन देवाचे आभार मानत असे. माझा भाऊ माझ्यावर थोडासा नाराज होता कारण त्याला वाटत होतं की आईवडिलांनी त्याच्यापेक्षा मला जास्त पैसा दिला. हे खरं होतं की आईवडिलांनी मला खूप मदत केली आणि आर्थिक सहाय्य देखील भाऊपेक्षा जास्त केलं. पण हे केवळ यामुळे होतं की मी विधवा होऊन त्यांच्या दारात आले होते. ते नव्हते इच्छित की मला कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवावी. म्हणूनच त्यांनी भावाच्या वाट्याची मालमत्ता माझ्या नावावर केली होती जेणेकरून त्यांच्या मृत्यूनंतर मला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू नये. भाऊ यावर नाराज होता. त्याला वाटत होतं की आईवडिलांनी त्याचा आणि त्याच्या मुलांचा हक्क मारला होता. आईवडिलांनी सर्व काही स्वतःच्या इच्छेने आणि आनंदाने केलं होतं, तर यात माझा काय दोष होता? मी तर कधीही आईवडिलांना सांगितलं नव्हतं की ते सर्व काही माझ्या नावावर करावं. त्यांनी स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतला होता की त्यांची स्वतःची संपत्ती आणि पैसा होता. त्यांची मर्जी, त्यांनी ज्याला हवं त्याला द्यावं. दुसऱ्या भावाने आपलं मन मोठं ठेवून विचार करणे गरजेचं होतं की मी एक विधवा आहे आणि माझा आता कोणताही आर्थिक सहाय्य नाही. तो स्वतः एक चांगल्या पदावर होता, चांगले पैसे कमवत होता आणि आपल्या मुलांना एक चांगलं भविष्य देत होता. वडिलांनी अगदी बरोबर विचार केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर माझं कोण होणार होतं? मी एक पैशासाठी भावाची मोहताज झाली असते. मी असं काही होऊ देऊ इच्छित नव्हते आणि माझे आईवडीलही असं होऊ देऊ इच्छित नव्हते. भावाच्या नाराजगीची मला काहीही पर्वा नव्हती. माझी मुलं माझ्यासोबत होती. त्याहून अधिक मला अजून काय हवं होतं? माझा मुलगा अभिनव नेहमीच शिक्षणात उत्कृष्ट होता. प्रत्येक परीक्षेत त्याला शानदार गुण मिळायचे आणि यामुळेच त्याला लवकरच चांगली नोकरी मिळाली. नातेवाईकांच्या बाकीच्या मुलांच्या तुलनेत तो खूपच चांगला होता. माझ्या भावाचा मुलगा मोठ्या कष्टाने पास व्हायचा, तर अभिनवच्या उत्तम गुणांनी मला नेहमीच अभिमान वाटायचा. मी सर्वांना मोठ्या अभिमानाने त्याचे यश सांगायचे. तो अतिशय गंभीर आणि मेहनती होता. जेव्हा त्याला चांगली नोकरी मिळाली तेव्हा मी समाधानाचा श्वास घेतला. आता मी माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नासाठी विचार करू लागले. पण माझ्या मनात हे होतं की आधी माझ्या मुलीत सायलीचं घर बसावं आणि त्यानंतर अभिनवसाठी वधू शोधावी. हाच विचार करून मी सायलीसाठी योग्य जोडीदाराच्या शोधाला लागले. माझी मुलगी सायली अतिशय हुशार आणि सुंदर होती. तिच्यासाठी चांगल्या जोडीदारांची काहीही कमतरता नव्हती. पण मी अशा जोडप्याचा शोध घेत होते जिथे ती आनंदी आयुष्य जगू शकेल आणि नेहमीच समाधानात राहील. मी माझं पूर्ण आयुष्य माझ्या मुलांसाठी ढाल बनून घालवलं होतं. म्हणूनच मी हेच इच्छित होते की लग्नानंतरही त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत. माझ्या मुलीने अनाथपणाचे जीवन जगलं होतं. मी शक्य ते सर्व प्रयत्न केले की माझ्या मुलांना कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवू नये. पण वडिलांच्या जागी कोणीच येऊ शकत नव्हतं. सायली सुरुवातीपासूनच खूप संवेदनशील होती. ती जास्त करून स्वतःमध्येच मग्न राहायची. मला अंदाज होता की ती आपल्या वडिलांच्या अनुपस्थितीची तीव्रतेने जाणीव करत होती. म्हणूनच मी हेच इच्छित होते की तिचं लग्न अशा घरात होईल जिथे तिला आनंद आणि समाधान मिळेल.
मी अशा मुलाचा शोध घेत होते जो एकुलता एक असावा आणि आपल्या पत्नीला भरपूर आनंद देऊ शकेल. पण असे संबंध सहजासहजी मिळत नाहीत. तरीही नशिबाने मला एक चांगला मुलगा मिळाला. सुमित केवळ शिकलेला नव्हता तर सभ्य आणि देखणा देखील होता. खरे तर सुमित आणि सायली एकाच विद्यापीठात शिकत होते आणि सुमितने तिथे सायलीला पसंत केले होते. त्याने सायलीशी कधीच आपल्या भावना व्यक्त केल्या नाहीत आणि थेट आपल्या आईसह आमच्या घरी लग्नासाठी प्रस्ताव घेऊन आला. हे ऐकून मी थक्क झाले की सुमित विद्यापीठात सायलीसोबत शिकत होता. सायलीसाठी हा धक्का अनपेक्षित होता. आई, तो माझ्यासोबत विद्यापीठात शिकत होता, पण मला कधी कळलंच नाही की त्याला मी आवडते. माझ्या बाजूने असं काहीही नाही. तुला जे योग्य वाटत असेल ते कर. जर योग्य वाटत असेल तर मान्य कर, अन्यथा नकार द्या. सायलीच्या या बोलण्यावर मला खूप अभिमान वाटला की ती स्वार्थी नव्हती आणि आपल्या पसंती अनुपसंतीला माझ्या निर्णयावर सोडून दिलं होतं. सुमित प्रेम एकतर्फी करत होता, पण खरं आणि निष्ठावान होतं. मला खात्री होती की तो सायलीला नेहमी आनंदी ठेवेल. मी माझ्या मुलाला अभिनवशी सल्लामसलत केली आणि नंतर सुमितच्या कुटुंबाला लग्नाचा प्रस्ताव स्वीकारण्याबद्दल कळवलं. मी आनंदाने माझ्या मुलीच्या लग्नाच्या तयारीला लागले. मी सायलीचं लग्न ठरवलं, पण हा विचार मला अस्वस्थ करायचा की माझी मुलगी कायमची मला सोडून जाईल. मी मनाला समजावून सांगायचे की मुलींना तर पाठवणी होऊनच जायचं असतं, फक्त देवाने तिला सुखी ठेवो. माझं मन प्रत्येक क्षणी तिच्यासाठी प्रार्थना करायचं की ती सुखी राहो. मी लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त होते. मी हे इच्छित नव्हते की माझ्या मुलीच्या लग्नात कोणत्याही प्रकारची उणीव राहावी. मी सविता, आत्या यांना मदतीसाठी बोलावणं करत असे. त्या माझ्या नवऱ्याच्या कुटुंबातील आत्या होत्या. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गरिबीमध्ये घालवलं होतं आणि अजूनही त्यांची परिस्थिती तशीच होती. एके दिवशी त्या आपल्या नातवंडाला घेऊन आल्या. मी मोठ्या बारकाईने त्या पातळ अशा मुलीला पाहिलं, जे शांतपणे वेगाने हात चालवत कामात व्यस्त होती. तुझी नात काही बोलत नाही का आत्या? मी सविता आत्याकडे विचारलं. काय सांगू, या मुलीच्या डोक्यावरून आईचं सावट अगदी लहान वयात गेलं. वडील दुसरं लग्न करून बसले आणि गेल्या वर्षी तेही गेले. तेव्हापासून ती माझ्याकडेच राहते, सविता आत्या म्हणाल्या. सविता आत्यांचं बोलणं ऐकून मला तिच्यावर दया आली. किती दुर्दैवी होती ती, पण तिचं दुर्दैव दूर होऊ शकत होतं. माझ्या मनात एक वेगळा विचार आला. जर मी तिला माझ्या अभिनवसाठी वधू म्हणून आणलं तर ती कधीच माझ्यासमोर डोकं वर करणार नाही आणि माझा मुलगा कधीच मला सोडून जाणार नाही. ज्यावेळी सायलीचं लग्न ठरलं होतं आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मी जे काही सांगितलं त्याने बिनधास्त मान्य केलं होतं आणि आपल्या आईलाही समजावलं होतं. यामुळे मला एकीकडे आनंद झाला तर दुसरीकडे अस्वस्थताही वाटली. अस्वस्थता यामुळे होती की उद्या जेव्हा माझ्या मुलाचं अभिनवचं लग्न ठरेल तेव्हा तो आपल्या सासरच्या लोकांचं म्हणणं मान्य करेल, तर मला ते सहन होणार नाही. माझ्या मुलांवर केवळ माझाच हक्क होता आणि मी हे इच्छित नव्हते की कोणी दुसरे येऊन त्यावर हक्क दाखवावेत किंवा उद्या त्याची पत्नी त्याला माझ्या विरोधात करेल आणि स्वतः या घरावर राज्य करेल किंवा माझ्या मुलाच्या कमाईवर ऐश करेल. मी सविता आत्याशी बोलले तर त्यांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. माझा विश्वासच बसत नाही की तू आपल्या शिकलेल्या आणि लायक मुलासाठी माझ्या नातीला पसंत केलं. हे तुझं मोठेपण आहे. नाहीतर आजकाल लोक मुलांच्या लग्नात सौदेबाजी करतात, सविता आत्या म्हणाल्या. सविता आत्या तर माझ्यावर कुर्बान जाऊ लागल्या. त्यांना असं वाटत होतं की मी त्यांच्या नातीवर दया करून तिला माझ्या घरची सून बनवण्याचा विचार केला होता. पण माझ्या मनात काय होतं हे फक्त मलाच माहीत होतं. सामान्य रूप, रंग आणि साधंसं शिक्षण असलेली ती मुलगी माझ्या मुलाच्या मनात किती जागा बनवेल याचा मी व्यवस्थित अंदाज लावू शकत होते. अभिनवलाही माझ्या निवडीवर काही आक्षेप नव्हता. तुला तर माहितीच आहे बेटा, मी माझं पूर्ण आयुष्य साधेपणाने घालवलं आहे. मुलांच्या लग्नामधूनच माझ्या आयुष्याचे एकमेव समाधान आहे. मी हेच इच्छिते की मी साध्या स्वभावाची, सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय मुलगी आणू, जे माझ्या घराच्या वातावरणाला तसंच शांत ठेवेल. तुला माझ्या निवडीवर काही आक्षेप असेल तर सांग. निर्णयाचा अधिकार तुझ्याकडे आहे. मी किंचित ओलसर डोळ्यांनी त्याचे निरीक्षण घेत म्हणाले. काय बोलते साई? तो लगेच उठून माझ्याजवळ आला.
संपूर्ण अधिकार तुझ्याचकडे आहे. त्याने माझे दोन्ही हात हातात घेतले आणि आपल्या ओठांवर टेकवले. मला तुझ्या निर्णयावर काहीही आक्षेप नाही. मला अभिनवकडून अशा प्रकारची आज्ञाधारकता अपेक्षित होती. माझा हेतूही हाच होता की मी आधी सायलीचं लग्न करावं. पण सायलीच्या लग्नाला थोडा वेळ बाकी असतानाच अचानक सविता आत्या देवाकडे रवाना झाल्या. त्यांच्यानंतर त्या मुलीचा सांभाळ करणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे मला तिला लग्न करून आपल्या घरी आणावं लागलं. मी पहिल्या दिवसापासूनच माझ्या सुनेवर रोख ठेवला होता. मी इच्छित होते की ती आपल्या स्थानाची आणि महत्त्वाची जाणीव ठेवेल. मी तिला या घरात राहण्याचे काही नियम पहिल्याच दिवशी समजावले होते, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा आदेश मानणं होतं. मी तिला अभिनवच्या जवळ जास्त जाऊ दिलं नाही आणि तिला दिवसभर घरच्या कामात व्यस्त ठेवलं. अभिनवचं लग्न मी साधेपणाने केलं होतं, पण रिसेप्शन खूप थाटामाटात साजरं केलं होतं. अभिनवच्या लग्नानंतर काही काळाने मी सायलीलाही रुखवत करून तिच्या सासरी पाठवलं. सायलीच्या सासू मला काहीशी कठोर स्वभावाची वाटली, पण मला माहीत होतं की तिचा नवरा तिच्यावर जीव ओवाळून टाकतो. त्यामुळे माझं मन शांत होतं. मी माझ्या सुनेला नेहमी दबावाखाली ठेवलं आणि त्यासाठी मला जास्त कष्टही घ्यावे लागले नाहीत. ती स्वतः माझ्या दबावाखाली राहायची आणि माझ्या इच्छेनुसार वागत राहायची. अभिनव अजूनही मला आधीप्रमाणेच महत्त्व द्यायचा आणि आपल्या पत्नीसोबत तितकाच वेळ घालवायचा जितका मी मान्य करत असे. मी खूपच समाधानात आणि शांततेत आयुष्य घालवत होते की एका बातमीने माझं सगळं समाधान उद्ध्वस्त केलं. अभिनव बाप होणार होता. त्याने स्वतः ही आनंदाची बातमी मला दिली तर मला ऐकून खूप आनंद झाला. पण जेव्हा मी पाहिलं की अभिनव आपल्या पत्नी पुढे पुढे करतोय आणि तिची काळजी घेतोय, तेव्हा माझं मन उदास झालं. मला कल्पना नव्हती की ती एकदम अशा प्रकारे आपल्या नवऱ्याची प्रिय होईल. त्या अनाथ मुलीने पूर्ण परिस्थिती बदलून टाकली होती. अभिनव कधी फळांचे ढीग घेऊन घरी येईल तर कधी तिच्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी खरेदी करून आणे. तो तिला डॉक्टरांकडेही स्वतः घेऊन जात असे. तिचे हे लाड मुराद मी फार काळ सहन करू शकले नाही. हे एवढं सामान कोणासाठी आणलंस? एका संध्याकाळी अभिनव घरी आला तर त्याच्या हातात सामानाच्या पिशव्या पाहून मी थक्क झाले. आई, नीतासाठी. मी म्हणाली की काही महत्त्वाच्या गोष्टी लागतील आणि काही सामान मी स्वतःहून बाळासाठी आणलं. तो आनंदाने चमकत म्हणाला आणि सामान काढून मला दाखवू लागला. तिला या गोष्टीची काय गरज आहे? लग्नाआधी ती गरिबीतच राहत होती, तर आता या गोष्टींशिवाय का राहू शकत नाही? माझं मन जळून खाक झालं. सामान आणणं तरीही मी सहन केलं असतं, पण मला हे दिसत होतं की आजकाल अभिनव आपल्या पत्नीच्या पुढे पुढेच राहतोय. तो तिच्या तब्येतीची इतकी काळजी घेत होता की जेवताना तिला जबरदस्ती करून खायला लावत असे. मी आपलं जेवत बसलेली असायचे आणि तो परत परत काहीतरी उठून तिच्यासमोर ठेवायचा. हेही खा, तेही घ्या, भरपूर पोट भरून खा. हे सगळं पाहून माझं मन जळून जात असे. माझ्याने हे सगळं सहन होत नव्हतं. उद्या त्यांना मूल झालं तर नक्कीच ते दोघं मला एकटं करून ठेवतील. मी माझ्या सुनेला घरच्या कामात व्यस्त ठेवलेलं होतं. शेवटी आम्ही ही मुलं असंच जन्माला घातली होती. 4 पायीवर बसून आराम करत नव्हतो. पायऱ्यांच्या उतरा, धावपळ करा, काही होत नाही. हे सगळं फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. मी दिवसभर माझ्या सुनेला या गोष्टी ऐकवायची आणि ती शांतपणे ऐकत बसायची. ती अजूनही घरची कामं आधीसारखीच करत होती, पण तरीही तिच्याकडे पाहून माझं मन जळून निघत असे. मी स्वतः घरातल्या कोणत्याच कामाला हात लावत नव्हते, पण तरीही तिच्यावर खूप राग यायचा. तिचा तेजस्वी आणि तजेलदार चेहरा पाहून माझं मन जळून खाक व्हायचं. आता तर परिस्थिती अशी होती की तिचं तोंड पाहणंही माझ्यासाठी सहनशक्तीच्या पलीकडचं झालं होतं. मी आतून गुदमरत होते. मला कोणत्याही परिस्थितीत या समस्येचं काहीतरी समाधान काढायचं होतं. मी असा काहीतरी उपाय शोधायचा विचार केला ज्यामुळे माझ्या मनाला शांतता मिळेल. माझ्या मनातल्या या कटुतेने भरलेल्या भावनेला संपवण्यासाठी मी अनेक उपाय शोधले. माझं मन असं काहीतरी करू इच्छित होतं ज्यामुळे माझा मुलगाही माझ्याजवळ येईल आणि सुनेचं महत्त्व कमी होईल. पण सत्य हे होतं की माझा मुलगा आपल्या पत्नीवर अतिशय प्रेम करू लागला होता आणि ही गोष्ट मला आतून जाळत होती. कामात जास्त लक्ष देऊ नकोस, आरामही कर.
मी अभिनवसमोर माझ्या सुनेला म्हणाले, तर तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. आई, मला काम करण्यात काहीच त्रास नाही. मी फक्त हेच इच्छिते की तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणवू नये. तिचं हे बोलणं मला आणखीनच टोचलं. ती जितकी आज्ञाधारक आणि सौम्य स्वरात बोलत होती, तिथंच माझं मन तिच्यापासून उबगून जात होतं. मला वाटत होतं की तिने माझ्या मुलावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे आणि आता हे सगळं बनावट आज्ञाधारकपण फक्त मला दाखवण्यासाठी होतं. मी सुनेच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत लक्ष ठेवायला सुरुवात केली. हे काय दिवसभर खाण्यावरच लक्ष देत आहेस? वजन वाढलं तर समस्या होईल. अभिनवला या बाबतीत काहीच माहिती नाही. तुलाच अक्कल वापरून चालावं लागेल. सुनेने काहीही उत्तर दिलं नाही आणि मान खाली घालून माझ्या सगळ्या गोष्टी शांतपणे ऐकत राहिली. माझ्या मनाचा भार सहनशीलतेच्या बाहेर जात होता. त्यांच्यापैकी कोणीच माझ्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हतं आणि हाच मुद्दा मला खायला उठत होता. अभिनव, तुला तुझ्या बायकोची बाजू कमी घ्यायला पाहिजे. ती घरच्या कामात व्यस्त राहिली तरच चांगला आराम आणि नाजूक नखरे करत राहिल्याने आयुष्य चांगलं जात नाही. एके दिवशी मी अभिनवच्या मनावर बोलण्याचा निर्णय घेतला. अभिनवने माझ्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकल्या, पण त्याच्या चेहऱ्यावर काहीही विशेष परिणाम दिसला नाही. आई, तू तिची चिंता करू नको. ती सगळं ठीक करत आहे. जर ती आरामही करत असेल तर त्यात काहीच गैर नाही. तू फक्त आनंदी राहा. त्याचे हे शब्द माझ्यासाठी जणू आगीच्या ठिणगीसारखे होते. मला जाणवलं की माझा मुलगा माझ्यापासून दूर जात आहे आणि त्याची एकमेव कारण म्हणजे माझी सून होती. ती आता त्याला माझ्यापेक्षा जास्त महत्त्व देऊ लागली होती. मला माझ्या सुनेला तिच्या स्थानावर परत आणावं लागेल. मला असं काहीतरी पाऊल उचलावं लागेल ज्यामुळे माझं महत्त्व टिकून राहील आणि माझ्या मुलाला हे समजेल की त्याच्यासाठी त्याची आई सर्वात महत्त्वाची आहे. मी निर्णय घेतला की मी सुनेच्या होणाऱ्या बाळाला या जगात येण्यापूर्वीच थांबवणार. हा विचार माझ्या मनावर आणि मेंदूवर पूर्णपणे पसरला होता. जर हे मूल जन्माला आलं तर माझा मुलगा पूर्णपणे आपल्या बायकोत आणि मुलात गुंतून जाईल आणि माझं महत्त्व संपुष्टात येईल. अभिनव आधी माझ्यासाठी सर्व काही मानणारा मुलगा होता, पण आता त्याच्या प्राथमिकता बदलल्या होत्या. तो माझ्या गोष्टीत दुर्लक्ष करत होता आणि बायकोला जास्त वेळ देत होता. हे सगळं माझ्याने सहन होत नव्हतं. मी ठरवलं की काहीतरी पावलं उचलायला पाहिजे, जरी ते कितीही कठोर का असेना. मी माझ्या सुनेला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार पक्का केला. चल आज माझ्यासोबत हॉस्पिटलला. मला माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडून तुझी तपासणी करायची आहे. एके दिवशी मी सुनेला सांगितलं तर ती आश्चर्यचकित झाली, पण काही बोलली नाही, कारण ती माझ्या प्रत्येक गोष्टीला हुकूम समजून मान्य करत होती. ती शांतपणे माझ्यासोबत निघाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मी माझ्या ओळखीच्या डॉक्टरकडे गेले, जिने माझ्यासोबत आधीच सर्व काही ठरवलं होतं. डॉक्टरने तिला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं आणि मी तिचं मूल गमावून टाकलं. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिला अशक्तपणा जाणवत होता. सुरुवातीला तिला कळलंच नाही की काय झालं आहे, पण हळूहळू सत्य तिच्यासमोर उघडलं. आई, तुम्ही माझ्यासोबत हे काय केलं? ती रडत होती. गप्प बस. हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी केलं आहे. मूल जन्माला घालणं काही गरजेचं नाही. माझ्या हयातीत या घरात कुणाला महत्त्व वाढवण्याची परवानगी नाही. जर तू अभिनवला काही सांगितलंस तर लक्षात ठेव, मी तुला या घरातून बाहेर फेकून देईन. तुझ्यासाठी चांगलं हेच आहे की तोंड बंद ठेव आणि आपलं काम कर, मी थंड स्वरात म्हणाले. तर ती घाबरलेली आणि हतबल होऊन शांत झाली. मला माहीत होतं की मी तिच्यासोबत अन्याय केला आहे, पण माझ्या मनात तिच्यासाठी कोणतीही दया नव्हती. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा माझा मुलगाच होता आणि मी कोणत्याही परिस्थितीत माझं स्थान दुसऱ्या कुणालाही देऊ इच्छित नव्हते. घरी परत आल्यावर मी तिच्यावर कठोर नजर ठेवायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यात बेबसी आणि दुःख स्पष्ट दिसत होतं, पण मी ते सगळं दुर्लक्षित केलं. माझ्या मनात एक शांतता होती की आता अभिनवचं पूर्ण लक्ष माझ्याकडे असेल आणि कुणीही माझ्या आणि माझ्या मुलाच्या नात्यात अडथळा आणणार नाही. जेव्हा अभिनवला याबाबत समजलं तेव्हा तो खूप निराश झाला. तो खूप उदास चेहऱ्याने माझ्या खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर गहन चिंता आणि बेबसी स्पष्ट दिसत होती. आई, हे काय झालं? तो हळू आवाजात बोलला.
जणू आपलं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या प्रश्नावर मी खोल श्वास घेतला आणि चेहऱ्यावर एक बनावट दुःखाचा भाव आणला. बेटा, हे सगळं तुझ्या बायकोच्या बेफिकीरपणामुळे आणि हट्टीपणामुळे झालं आहे. मी तिला कितीतरी वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती मूल होण्याच्या बाजूनेच नव्हती. मी तिच्याकडून सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण ती काहीच बोलली नाही. अभिनव माझ्या गोष्टी शांतपणे ऐकत राहिला. तू तिच्यावर जास्त दडपण आणू नकोस. तिला तिच्या परिस्थितीत सोडून दे. बघ, मी माझ्या बाजूने शक्य ते सगळं प्रयत्न केला आहे, पण जर ती स्वतः असं काहीच करू इच्छित नसेल तर आपण काय करू शकतो? देव पुन्हा संधी देईल. अभिनवने फक्त मान हलवून माझ्या बोलण्याचं उत्तर दिलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख दिसत होतं. त्याच्या डोळ्यातून असहाय्यता झळकत होती. पण मी माझ्या मनाला कठोर बनवलं होतं. मला वाटत होतं की त्याचं आजचं दुःख पुढे होणाऱ्या परिस्थितीपेक्षा चांगलं आहे, कारण जर त्याने आपलं आयुष्य बायको आणि मुलांमध्ये गुंतवलं तर माझं महत्त्व कमी होईल. माझ्यासाठी हा निर्णय अत्यंत कठीण पण गरजेचा होता. अभिनवने हे दुःख आज सहन केलं तरच चांगलं, नाहीतर उद्या तो आपल्या आईला विसरून कोणाला तरी आयुष्याचा केंद्रबिंदू बनवेल. पण त्याच्या चेहऱ्यावर दिसणारी ती निराशा आणि शांतता माझ्या मनावर एका ओझ्यासारखी राहिली. कदाचित मी माझ्या अहंकारासाठी माझ्या मुलाच्या मनाला ठेच पोहोचवली होती. काळ जसजसा पुढे गेला तसतसं मला जाणवलं की मी जो निर्णय घेतला होता तो कदाचित चूक होता. अभिनवचं वागणं हळूहळू बदलत चाललं होतं आणि सुनेचं वागणं अजब होतं. माझ्या चिंतेत भर पडत चालली होती, पण मी काहीही बोलले नाही. माझा अहंकार आणि हट्टीपणा मला त्या ठिकाणी घेऊन गेला होता जिथे मी स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांच्या भावना तुडवत होते. त्या दिवसानंतर अभिनवचं वागणं काहीसं बदललं होतं. तो जास्त शांत झाला होता, पण त्याच्या शांततेतही माझ्याविषयीचा आदर दडलेला असायचा. तो अजूनही माझा मान राखायचा आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व द्यायचा. माझ्यासाठी इतकंच पुरेसं होतं. मला ठाऊक होतं की त्याच्या शांततेतच आणि बदललेल्या वागण्याचं कारण ते दुःख होतं जे त्याने आपल्या अंतःकरणात दडवून ठेवलं होतं. पण मी स्वतःला समजावत राहिले की काळ जसजसा पुढे जाईल तसतसं तो हे सगळं विसरेल. काही दिवस किंवा आठवड्यात त्याच्या मनाचं ओझं हलकं होईल आणि तो पुन्हा आधीसारखा होईल. हीच कल्पना करून मी त्याच्या उदासीनतेला फारसं महत्त्व दिलं नाही. माझ्या सुनेचं वागणंही बदललं होतं. ती आता जास्त शांत आणि भारावलेली वाटायची. जेव्हा कधी ती माझ्याकडे पाहायची तेव्हा तिच्या डोळ्यातून आसवं येत होती आणि तक्रारीचा भाव झळकायचा, पण ती लगेच नजर खाली झुकवायची. ती माझ्याशी काही बोलण्याचं धाडसही करू शकत नव्हती आणि तिची ही असहाय्यता पाहून मला काहीच फरक पडत नव्हता. शेवटी जेव्हा मी माझ्या मुलाला एवढं मोठं दुःख देण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा सुनेची अवस्था माझ्यासाठी कशी महत्त्वाची होऊ शकते. माझ्या आयुष्यात आता सगळं माझ्या इच्छेनुसार होत होतं. मी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं होतं आणि वेळेला माझ्या हातून निसटू दिलं नव्हतं. माझ्या मनात एक विचित्र समाधान होतं की मी माझं स्थान आणि महत्त्व टिकवून ठेवलं आहे. मी माझ्या दैनंदिन व्यस्ततेत मग्न होते आणि हेच समजत होते की मी सगळं योग्य केलं आहे. पण खरी परिस्थिती अशी होती की अभिनवची शांतता आणि सुनेची असहाय्यता एक न बोललेली कथा सांगत होती, जी अधूनमधून माझं अंतःकरण हादरवून सोडायची. पण माझे निर्णय योग्य आहेत हे स्वतःला सांगून मी त्या आवाजाला नेहमीच दाबून टाकलं. एके दिवशी सायलीचा फोन आला तेव्हा मी हादरले. तिच्या आवाजातला भार स्पष्ट होता, जणू एखादी मोठी चिंता तिच्या मनावर होती. मी तिला अनेक दिवसांपासून फोन केला नव्हता. मी स्वतःच्या समस्यांमध्ये गुंतले होते. माझ्या सुनेवर नजर ठेवण्यात एवढी व्यस्त होते की माझ्या मुलीला मी पूर्णपणे विसरले होते. काय झालं सायली? सगळं ठीक आहे ना? मी चिंतेने विचारलं. सायली हुमसून रडायला लागली. आई, काहीही ठीक नाही. कृपया पटकन या, मला वाचवा. तिच्या आवाजात एवढी वेदना होती की माझं मन हलून गेलं. मला कधीही वाटलं नव्हतं की माझी मुलगी कोणत्याही अडचणीत असू शकते. काय झालं बेटा? मला सांग तर खरं. फक्त तुम्ही या, मी हे दुःख सहन करू शकत नाही. ती सतत रडत होती. मी ऐकून थरथरले. माझे हातपाय शून्य झाले होते. माझी लाडकी मुलगी, जिच्या मी कधीही डोळ्यात पाणी येऊ दिलं नव्हतं. जेव्हा तिचे वडील गेले
तेव्हा मी तिला छातीशी लावून घेतलं होतं, तिला प्रत्येक दुःखापासून वाचवलं होतं आणि आज ती रडत माझ्याकडे मदतीची याचना करत होती. हे मी कसं सहन करू शकले असते? मी लगेच येते, तू चिंता करू नकोस. मी तिला धीर दिला आणि तातडीने अभिनवला फोन केला. त्याला सोबत घेऊन सायलीच्या घरी रवाना झाले. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. माझ्या कल्पनेतही नव्हतं की हा प्रसंग एवढा गंभीर असेल. सायलीच्या घरी पोहोचल्यानंतर जे दृश्य पाहिलं त्याने माझे डोळे विस्फारले आणि माझं मन जखमी झालं. माझी मुलगी चिंताग्रस्त होती आणि एका बाजूला बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि अश्रूंचे डाग स्पष्ट दिसत होते. तिची सासू आणि नवरा एका बाजूला उभे होते, जणू काही घडलंच नाही. हे सगळं काय आहे? मी रागाने त्यांच्याकडे बघत विचारलं. सायलीने मला पाहताच माझ्या गळ्यात होऊन हुमसून रडायला सुरुवात केली. काय झालं आहे? मी तिच्या नवऱ्याकडे पाहत ओरडून विचारलं, तर त्याने मान खाली घातली. अरे काहीच नाही, तेच झालं आहे जे तुझ्या सुनेच्या बाबतीत झालं होतं. फक्त हिने जास्त गोंधळ माजवला आहे. काही मोठी आपत्ती घडलेली नाही, तिची सासू कटू आणि कठोरतेने म्हणाली. मी आश्चर्याने सायलीकडे पाहिलं. आई, माझी जुळी मुलं या जगात येण्याआधीच माझ्यापासून रुसून निघून गेली. जिन्यावरून माझा पाय घसरला आणि माझी मुलं मी गमावली, ती रडत म्हणाली. आणि मी सुन्न झाले. तुला कोणी सांगितलं होतं की अशा स्थितीत जिने चढावे? माझा आवाज केवळ अडखळत बाहेर आला. आई, माझी सासू म्हणते की जिने चढण्याने उतरण्याने काही होत नाही. मी छतावर कपडे टांगण्यासाठी गेले होते. माझे प्राण मोठ्या कष्टाने वाचवले आहेत आणि डॉक्टर म्हणाले की मी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही. ती रडून सांगत होती आणि माझे होश उडाले. मला कधीच कल्पना नव्हती की कर्मफळ एवढं भयानक असेल. माझ्या पापाची शिक्षा माझ्या मुलीला भोगावी लागली. आई, मला इथे राहायचं नाही. माझी सासू माझ्यावर खुश नाही, कारण सुमितने माझ्याशी प्रेमविवाह केला आहे. तरीही माझा यामध्ये काही दोष नाही. मला तुझ्यासोबत घेऊन चल. आता माझी मुलंही राहिली नाहीत. ती रडत मला तिचं दुःख सांगत होती आणि माझी जीभ जणू जड झाली होती. मी खिन्न नजरेने खुर्चीवर बसलेल्या तिच्या सासूकडे पाहिलं आणि सुन्न झाले. ती म्हणजे जणू मीच होते. तिच्या सासू आणि माझ्यात काहीही फरक नव्हता. नक्कीच तीही तिच्या एकुलत्या एक मुलाला त्याच्या बायकोचे नाजूक नखरे सहन करताना पाहू शकत नसावी. मी लज्जेने नजर फिरवली आणि माझ्या मुलीला घेऊन घरी परत आले. मी सायलीला माझ्या मिठीत घेत बसले होते. तिला धीर देण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते. तिचं दुःख खूप खोल होतं. एकतर तिची दोन्ही मुलं या जगातून निघून गेली होती आणि दुसरं म्हणजे ती पुन्हा कधीच आई होऊ शकणार नव्हती. मी माझ्या ईश्वराकडे जितकीही माफी मागितली ती कमीच होती. मला जाणवलं की मी किती मोठी चूक केली होती आणि ती माझ्या मुलीसमोर आली होती. काश मी माझ्या सुनेच्या बाळाचा जन्म होऊ दिला असता, पण कोणत्या तरी हट्टीपणाने किंवा अहंकाराने मी अडवले होते. मी माझ्या सुनेलाच नव्हे तर माझ्या मुलालाही किती दुःख दिलं होतं. आता जेव्हा माझी मुलगी या दुःखातून जात होती तेव्हा मला समजलं की हे किती मोठं दुःख होतं. याआधी माझ्यासाठी मुलांना जन्म होण्याआधीच गमावणे एक साधी गोष्ट होती. अनेकदा मुलं जन्माआधीच मरण पावतात असं मी समजायचे, पण जेव्हापासून मी माझ्या नातवांना गमावलं तेव्हापासून मला समजलं की हे साधं दुःख नव्हतं. आता ते दुःख इतकं खोल वाटत होतं की ते व्यक्त करणे कठीण झालं होतं. काश मी याचा आधीच विचार केला असता तर आज माझी मुलगी या परिस्थितीत नसती. पण मुलगी आणि सुनेमध्ये हाच तर फरक होता की सुनेचं दुःख मला कधीच एवढं जाणवलं नव्हतं. ते मला फक्त एक नाटक आणि बनावट वाटायचं. पण मुलीचं दुःख मी खऱ्या अर्थाने अनुभवलं, इतकं की माझं मन फाटून निघत होतं. माझ्याने तिची अवस्था पाहवत नव्हती. ती माझ्या छातीशी घट्ट लपेटून शांत पडली होती. ती संवेदनशील होती. तिची समस्या ती कधीच माझ्यासमोर मांडत नसे, पण मी तिच्या चेहऱ्यावरून तिची चिंता ओळखायचे. आता पण कित्येक काळापासून मी तिच्या सासूच्या कटू शब्दांना सहन करत होती, पण मुलं होण्याच्या आनंदात ती सगळं सहन करत होती. आणि मग जेव्हा ती मुलं रुसून गेली तेव्हा तिचं दुःख आणखीन वाढलं होतं. तू काळजी करू नकोस सायली, हे देखील तुझंच घर आहे. तू इथे निवांत राहा. कोणत्याही गोष्टीचा विचार करू नकोस. तुझा भाऊ अजूनही तुझ्या संरक्षणासाठी जिवंत आहे आणि आई देखील आहे, जे तुझा आधार बनेल. अभिनवने सायलीला आधार दिला
आणि माझ्या डोळ्यात अश्रू आले. तो किती चांगला भाऊ होता, जो आपल्या बहिणीच्या दुःखात दुःखी होता. पण मी त्याच्यापासून त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि पहिलं सुख हिरावून घेतलं होतं. त्या अनाथ मुलीने संपूर्ण आयुष्य अशाच पद्धतीने बापाशिवाय काढलं होतं आणि मी नेहमी असं समजायचे की मी माझ्या तरुण वयात विधवा झाले आहे, म्हणून सगळ्यांची सहानुभूती आणि प्रेम फक्त माझ्यासाठीच होतं. माझ्या आईबाबांनी त्या कठीण काळात इतका आधार दिला की मला कधीच नवऱ्याच्या अनुपस्थितीची जाणीव झाली नाही. त्यामुळेच मी माझ्या मुलांसाठी ढाल होऊ शकले. जर माझे आईबाबा माझ्या पाठीशी उभे राहिले नसते किंवा त्यांनी आपले पैसे माझ्यासाठी ठेवले नसते तर मी किती कठीण जीवन जगले असते. त्यावेळी माझ्या मुलांच्या प्रेमासाठी आणि 2 वेळच्या भाकरीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला असता. मी नेहमी स्वतःला सहानुभूतीस पात्र समजले, कारण मी इतकं मोठं दुःख सहन केलं आणि मुलांना पतीशिवाय वाढवलं. तथापि आई बाबा यांनी मुलांच्या बाबतीत माझ्यापेक्षा जास्त केले होते. आई नेहमी मुलांची काळजी घेत होती, तर मी फक्त जगाची सहानुभूती मिळवण्यात समाधानी होते, कारण पतीच्या मृत्यूनंतर मी मुलांना एकटीने वाढवले होते आणि त्यांचे योग्य संगोपन केले होते. अभिनवच्या बोलण्याने माझं मन अगदी फाटून गेल्यासारखं वाटत होतं. मला माफ कर अभिनव, हे सगळं माझ्यामुळेच घडलं आहे. खरं तर तुम्हा दोघांनाही मला माफ करावं. सायलीने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. आई, यात तुमचा काय दोष आहे? तुम्ही विनाकारण तुमच्या मनावर ओझं ठेवत आहात. नाही, मला बोलू दे. सायली, मी सगळं सांगते. हा सगळा माझा दोष आहे. खरं तर मी अभिनवचं मूल गमावून टाकलं, कारण मी नव्हते इच्छित की माझ्या व्यतिरिक्त कुणालाही या घरात महत्त्व मिळावं. म्हणूनच मी सुनेला डॉक्टरकडे जबरदस्तीने घेऊन गेले. माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडणे खूप कठीण होतं. माझ्या थरथरत्या हाताने अभिनवसमोर हात जोडले. मला माहीत आहे मी तुला खूप मोठं दुःख दिलं आहे. शक्य असेल तर मला माफ कर. आता मी हा पाप माझ्या मनात अधिक काळ ठेवू शकत नाही. मला फक्त हे हवं होतं की माझ्या घरात माझं महत्त्व कमी होऊ नये. आणि मी पाहत होते की मुलामुळे तू तुझ्या बायकोकडे खूप लक्ष देत होतास. मी पूर्ण सत्य सांगितलं तेव्हा अभिनवने पटकन माझे दोन्ही हात धरले. आई, तू मला लाजवत आहेस. असं करू नको. मला माहीत आहे, मला सगळं माहीत आहे. त्याचे हे शब्द मला विजेसारखे जाणवले. मी आश्चर्याने डोळे फाडून त्याच्याकडे पाहिले. काय, तुला सगळं माहीत होतं? मी कापऱ्या आवाजात विचारले, तर त्याने मान डोलावली. हो आई, तुझ्या विरोधानंतरही नीता एवढं मोठं दुःख मनात ठेवू शकली नाही. तिने मला सांगितलं होतं की तुम्ही तिच्यासोबत काय केलं आहे, पण मी गप्प राहिलो. मी स्वतःला एक वचन दिलं होतं की मी माझ्या आईला कधीही कोणतं दुःख होऊ देणार नाही. त्यामुळे मी तुला काहीच बोललो नाही. अभिनवच्या बोलण्याने मला पूर्णपणे शून्य केलं. त्याला माझ्या सत्याची जाणीव होती, तरीही मी त्याच्या वागणुकीत काहीही बदल अनुभवला नाही. तो अजूनही माझा आदर करत होता, जरी मी आदरास पात्र नव्हते. मी त्याची आई होती याचा अर्थ असा नव्हता की मी त्याच्या आनंदाला हिरावून घेईन. मी तर एक सर्पिण आई ठरले होते, जिला स्वतःच्या मुलांनाही गिळंकृत करावंसं वाटलं. आणि माझा मुलगा इतका चांगला होता की तो आपल्या मुलांच्या दुःखामुळे आपल्या आईशी आदराने वागायचा. मी काय करू आई? एका बाजूला माझं मूल होतं तर दुसऱ्या बाजूला माझी आई. मी हेच ठरवलं की आई नेहमी मुलांपेक्षा श्रेष्ठ असते. म्हणूनच मी तुला काहीही सांगितलं नाही, अभिनव शांतपणे म्हणाला. आणि मी गप्प राहिले. मी त्याच्याबद्दल किती चुकीचा विचार करत होते, पण तो किती महान होता. आता तर माझी माफी मागण्याची हिंमतही नव्हती. माझ्या तोंडून कोणताही शब्द बाहेर पडला नाही. म्हणूनच तो काहीसा गप्प राहत होता. मला वाटत होतं की त्याला फक्त आपल्या मुलांचे दुःख आहे, पण खरे तर त्याला हे दुःख होतं की त्याच्या मुलांना त्रास देणारी त्याची आई होती. सायली ही गप्प बसली होती. तिला नक्कीच तिच्या आदर्श आईकडून असं काही अपेक्षित नसेल. मी माझ्या मुलांच्या डोळ्यातून गडगडून पडले होते. आई, मी एक निर्णय घेतला आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही माझ्या या निर्णयात नक्कीच माझी साथ द्याल. आता मी पुन्हा कोणताही धोका पत्करू शकत नाही. जर तुमचा राग पुन्हा वाढला आणि तुम्ही माझ्या होणाऱ्या मुलाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी कुठेच राहणार नाही. मी पुन्हा त्या दुःखातून जाऊ इच्छित नाही. मी ठरवलं आहे की मी नीतासाठी स्वतंत्र घराची व्यवस्था करीन आणि तिला वेगळी ठेवीन.
तिचाही पूर्ण हक्क आहे की ती आपलं जीवन आपल्या इच्छेनुसार जगू शकेल. मी कधीच हे इच्छित नव्हतो की तिने तुझ्या आदरात काही कमी आणावी. पण तुम्ही हे समजू नका की मी तुम्हाला सोडून जात आहे. मी इथे राहीन आणि तुम्हालाही कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवू देणार नाही. तू मला परवानगी दे की मी नीतासाठी स्वतंत्र घराची व्यवस्था करू शकेन. त्याने नजर झुकवून शांतपणे विचारलं आणि माझं मन तुटून गेलं. मी तर हेच इच्छित होते की माझं महत्त्व त्याच्या नजरेत कमी होऊ नये. पण तो घर सोडून जाण्याबद्दल बोलत होता. हे मी काय करून बसले होते? स्वतःच्या हातांनी आपले घर उद्ध्वस्त करून टाकले. माझ्यात तर एवढी हिंमत नव्हती की मी त्याला रोखू शकेल आणि दबदब्याने सांगू शकेल की घर सोडून जाऊ नकोस किंवा त्या नीताला त्याच्या आयुष्यातून वेगळं कर. माझं डोकं आपोआपच या गोष्टीवर मान्यतेने हललं. तुला तुझ्या आयुष्याचा आणि तुझ्या बायकोच्या आयुष्याचा जो निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ शकतोस. मी तुला अडवणार नाही. माझ्या या शब्दांवर तो समाधानी झाला. मी तुमच्या परवानगीशिवाय काहीही करणार नाही. आई, जसं तुम्ही म्हणाल तसंच होईल. तो माझ्या पाया पडून खोलीच्या बाहेर गेला. मी माझं डोकं धरून बसले. मी केवळ माझा मुलगा स्वतःच्या हाताने गमावला नव्हता, तर त्याच्या नजरेतून माझा मान सन्मानही गमावला होता. आणि कदाचित हीच माझ्या गुन्ह्याची शिक्षा होती. जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेमध्ये.